द न्यूज लाईन, अचूक वेध. परमप्रिय भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करतो. आपल्या उत्तरलक्ष्मीला वंदन करतो आणि आपले कार्यसम्राट अतुलदादा बाबा भोसले यांच्या परवानगीनं 2 मिनिटं बोलणार आहे. या ठिकाणी काही लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतायत, तर सगळ्यांनी सावध राहावं. जर आपण हा जो रोड आहे, हा रोड सरळ गेला की त्या ठिकाणी रेठरेकर उमराणीचं घर आहे. एडे पाटील कुलकर आपले फडणीस आणि त्या शेजारी जो रस्ता आहे, तो रस्ता हा कित्येक म्हणजे 86च्या TP मध्ये काढला गेलेला आहे. तरी सुद्धा मागल्या खेपेला त्यांचे उमेदवार इथं निवडून आले ते त्यावेळेला ह्या तिथल्या लोकांना जिथं बिल्डिंग बांधत चाललं होतं, त्या बिल्डिंग तिथं रस्ता खोटी कागदपत्र करून तिथनं रस्ता जातोय असं दाखवून ज्या इमारतीचे स्लॅब पाडला गेला होता, त्याच्यासाठी मागणी काय होती मी सांगणार नाही. पाडू नये यासाठी मागणी काय होती मी सांगणार नाही. पण एक कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तुमच्या याच्यातला म्हणजे ब्राह्मण समाजातला काम ज्याचं आहे तो ब्राह्मण समाजातला, आणि आज तुम्ही काय म्हणताय मला मत द्या, कुठं नाव सांगून कुणाचं मत मागताय. असे अनेक मी उदाहरणं देऊ शकतो ह्या सोमवार पेठेतील. तर आपण सावध राहा. एक लक्षात घ्या, आमचे स्लोगन आहे जात-पात विसरूया आणि हिंदू सारे एक होऊया. त्यामुळे मी जात-पात मानत नाही, हिंदूला जास्तीत जास्त एकत्र करायचा प्रयत्न करतो आणि सगळे हिंदू एकत्र आलेलेच आहेत, त्याबद्दल प्रश्न आहे. पण आज मी एवढं सांगेन की आपल्या कृपेनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं उमेदवारी मला मिळालेली आहे. तर नगराध्यक्ष पद असेलच, पण हे 2 उमेदवार जास्तीत जास्त मतांना आले पाहिजेत, जास्तीत जास्त मतांना. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळी लवकर मतदान करणं गरजेचं आहे 2 तारखेला. आणि शेजारचे जे आपले जे लोक असतील, घर असतील, आपल्या मैत्रिणी असतील, आपले नातलग असतील, त्यांना मतदान करण्याला भाग पाडलं पाहिजे आणि ते मतदान बाहेर काढायचे. आपले सोमवार पेठेतनं जास्तीत जास्त विक्रमी मतानं आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. दहा वर्षापूर्वी आपण विक्रमी मतदान केलं होतं आणि त्यावेळेला विक्रम ह्या ठिकाणी उभा होता. रविवार पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, साधारण त्यावेळेला 8-9 हजारचं मतदान होतं. त्यावर 1 नंबरनं करण्यात आला होता तो निवडून. तसं आपले उमेदवार 1 नंबरनं करण्यात आले पाहिजे. आणि नुसतं आपण आपल्या वार्डापुरतं न बघता बाहेरच्या जर तुमचे कोण असतील त्यांनाही सांगितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करून आपलं भाजपचं सरकार म्हणजे कराडातलं सरकार हे आणलं गेलं पाहिजे. तरच आपल्या गावाचा विकास होणार आहे. आज बाबांनी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किती निधी आणलाय मला माहिती नाही. जवळजवळ 600 कोटी, 600 ते 750 कोटीचा निधी आणलेला आहे. आता तुम्हाला सांगतो आणखीन एक आहे आपल्या इथं. ह्या बाबा आमची हे मागणी मागल्या वेळेला बोललो होतो आपण आला त्यावेळेला, ह्या पाठींची जी बाजू आहे भिंत संरक्षण भिंत उंच करणं गरजेचं आहे. उंच करणं गरजेचं आहे, पण ती उंच करणं गरजेचं आहे कारण हा सकाळचा उतार आहे तिथं प्रत्येक घराच्या पाठींचीला. आणि ते जर झालं ना तर निश्चित होणार आहे. तर अजून 4 वर्ष आहेत त्याला, 40 वर्ष. तर
एवढंच बोलतो आणि थांबतो. आपण जास्तीत जास्त मतदान करून तिन्ही कमळावर शिक्का मारून हे करावं. द न्यूज लाईन, अचूक वेध.